माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री नर्मदा पुराण अभिवाचन करत आहे. तुम्ही सुद्धा हर हर नर्मदे बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 10. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. हर हर नर्मदे. श्री मार्कंडेय म्हणाले, त्यानंतर हजारो माता आणि रुद्रगणांनी युक्त प्रदीप्त नेत्राची काल रात्री संपूर्ण जगाचा विनाश करू लागली. भाग 15 मध्ये आपण सृष्टी संहार वेगाचे वर्णन अभिवाचनातनं बघत आहोत. मार्कंडे काय म्हणाले ते ऐकले. काल रात्रीने प्रेरित झालेल्या सर्व माता प्रलयामध्ये खडांग तसेच अर्धी जळालेली लाकडे घेऊन दाही दिशांना धावत होत्या. त्यांच्या चरणाच्या तीव्र प्रहाराने तसेच हुंकाराच्या उच्चाराने संपूर्ण संसार चोहीकडे जळत होता. अहंकाराच्या आवाजाने विलाप करणारी ही पृथ्वी अतिभयंकर रूपाची झाली. राजश्रेष्ठ हजारो योजनापर्यंत पसरलेला हा जंबूद्वीपाला घर्षण करून सर्व नष्ट केले. जंबूद्वीप, शाक, कुश, क्रौच, गोमेद, शाल्मली, पुष्कर द्वीपात राहणारे, पर्वतावर राहणारे ते सर्व नष्ट झाले. मांस चरबी बसाच्या उग्रवासाने मोठमोठ्या सुरा म्हणजे दारू भरलेले हंडे, मदिरेच्या वासाने मोहित झालेले मातृगण, तसेच भूतगणांनी युक्त हजारो ज्वालांनी व्याप्त बिजली समान प्रकाशित कुंडल धारण केलेली, रक्ताच्या धारांनी शरीर लाल झालेली, रक्त पिणारी, हातात कपाल खप्पर घेतलेली, देवदानवांना चावत बिकट वेश धारण केलेली, नाचत ती तिने लोकांना भीती दाखवत होते. विजेप्रमाणे कडकडाट करून हसणारी सप्तद्वीप किंवा समुद्रसहित पृथ्वीला खाऊन भगवान शंकर जेथे होते तेथे ती देवी पोहोचली. तेथे मातृगणांच्या जवळ तिने नर्मदेच्या तटावर निवास केला. देवांच्या शरीररूपी उंच कटावर ती नाचू लागली. देवांना अमर म्हटले जाते, शरीराला कट म्हणतात. श्रेष्ठ राजन, जाणे हे पर्वत छिन्न झाले, अस्थिंचे ढिगारे साचलेले, वसा मेधा इत्यादींनी पूर्ण कापलेल्या शरीराने व्याप्त होता. म्हणजेच योग्य पुरुष द्वारा रचित आहे. तेथे पार्वती बरोबर शंकराचा नित्य निवास आहे. तेव्हा मी तेथे नियमानुसार त्याच्या चरणासमोर स्थित झालो. त्यानंतर तालावर नाचणाऱ्या गण मातृगणासोबरोबर ती शंकर मृत्यूसह परमपद सिद्ध होऊन नाचू लागले. खडवांग अर्ध्या जळालेल्या लाकडाच्या पट्ट्या घेऊन वामन खूप लहान जटाधारी मुंड, लांब कंठ व होटांचे केस असलेले गण, मांस, मेदा, वसा इत्यादी हातात घेतले दुंडच्या दुंड नाचू लागले. मोठे मूत्रेंद्रिय, मोठे पोट व भुजा असणारे भयंकर विद्रूप मुखाचे हात करून नाचू लागले. तोंडाने हसू लागले. विपरीत समय आल्यावर त्याने त्यांना दुःखी बनवले. त्यांच्यामध्ये जगाला परमभीती दाखविणारा महाभयंकर विजयसारखा पिवळ्या केसांचा नाचत असलेल्या मृत्यूला मी पाहिले. त्यांच्याजवळ बसलेली देवी श्वेत वस्त्र नेसली होती. कुंडलाच्या झंकारयुक्त कपोळ असलेली सर्परूपी यज्ञोपवीत धारण केलेली, विविध विचित्र वस्तूंनी शंकराला पूजत असलेल्या विश्ववंदिता मातेला तिथे मी पाहिले. अनेक तरंगाने युक्त सागरासमान माता नर्मदेला मी पाहिले. ती सर्वांच्या मध्ये सूरसिद्ध मुलींनी वंदित होत होती. त्यामध्ये भयंकर 49 भेद असणारी मोठमोठ्या लांब लहरी आणि केसाने संपन्न जगाला सुजल करत मृगासारखे काळे वस्त्र परिधान केलेल्या देवी नर्मदेला पाहिले. राजश्रेष्ठ अशा प्रकारे चंद्रसूर्याच्या किरणांनी युक्त असलेल्या चराचरात्मक जगाला शून्य होताना व या अनुपम संहाराला मी प्रत्यक्ष पाहिले. मोठ्या उत्पाताने उत्पन्न झालेल्या नक्षत्र मंडळाच्या विनाश युक्त वळात संपूर्ण चक्रासारखा खूप वेगाने फिरणारा, करोडो विमानाने परिपूर्ण असलेला किन्नर महासर्पाने युक्त शब्दायमान महावायू उठला. त्याने सर्व चराचर थरथर कापायला लागले. रुद्राच्या मुखातून निघालेल्या संवर्त नावाच्या त्या प्रसिद्ध वायूने 7 समुद्र सुकवले. भस्मयुक्त जटाधारी
घोर आवाज करणारे प्रजावल्ती विशाल शूल धारण केलेले ते शंकर प्रतिदिन तुमची रक्षा कर. कपालाची माला गळ्यात घातलेले, महासर्परूपी धाग्याने बांधलेले केस असलेले, सूत्रधारी पिनाक पाणी कवच किरीट धारण केलेले, स्मशानातील भस्म सर्व अंगाला लावलेले ते शंकर होते. ते सर्पाने लपेटलेले, गळ्याला विषाचा निळा रंग असलेले, भावपूर्ण नेत्र, अग्निसमान रूप, मस्तकावर चंद्र गंगा यांनी ते सुशोभित होते. पिनाक धनुष्य आणि भयंकर कडवांगात घेतलेले, व्याघ्र चर्म परिधान केलेले डमरू वाजवत शंभू शोभायमान होत होते. ते शंकर प्रलय काळात सात समुद्राच्या मध्ये तसेच बाहेर स्थित मोठ्या भुजावर संपूर्ण अंगाला लपेटलेले सूर्योदयासारखे लाल रंगाचे आतला भाग डोळ्याने संध्याकालीन मेघ, रक्त कमळ, पद्मराग, मणी, सिंदूर, बिजली समान लाल रंग, प्रकाशमान तेजस्वी लिंग डोळ्याने प्रलय काळात क्रीडा करत होते. हे भगवान मेरू पर्वताला घेऊन जसे काही सुवर्णमय दंडाने संहार करत, चरणाच्या पुढील भागाने चालत, पहाडाला पोखरत, जगाच्या स्वरूपाला नष्ट करत विचरण करू लागले. समस्त लोकांचा संहार करण्याची इच्छा धरून भयंकर अट्टहास करत होते. विश्वेश महाप्रभू शिवाने सर्वांना व्याकुळ करत संपूर्ण त्रिलोकाचा संहार केला. जगाचा संहार करणारे अजन्मा देव श्रेष्ठ त्या शंकराला पाहून मातृगणाबरोबर मी काल रात्री अन्य सर्व त्या शिवाचे पूजन करू लागलो. नंदी, भृगी, अन्य गण सर्व जगामध्ये श्रेष्ठ, सर्वांचे एकमात्र कारण, कामाचे शत्रू असलेले, सर्वांचा संहार करणारे हर रूपी शंकराला दिवस रात्र प्रणाम करू लागले. हा सृष्टी संहार वेग नावाचा 15वा अध्याय या ठिकाणी संपला. आता 16वा अध्याय बघूया. ब्रह्माकृत शिवस्तुती वर्णन, शांती प्रधान वर्णन. श्री मार्कंडेय म्हणाले, मातृगण तसेच भयंकर भूतगणांनी चारही बाजूने घेरलेले, गणराजाचे चर्म धारण केलेले, सर्व जगाचा संहार करू इच्छिणारे ते शूलधारी शंकर नाचू लागले. सर्व देवांचे देव असलेले महादेव अनेक मंत्राने गटित केलेल्या, मेधावसाने रक्ताने लाल झालेल्या मुंडमाळाचं त्रिलोकी 10च्या वेळी नृत्य करत होते. प्रलय काळात सर्वश्रेष्ठ महाप्रभावशाली व्यापक परमेश्वराने संवर्तक नाव ठेवून काल रात्री बरोबर संपूर्ण त्रैलोक्याला जाळून टाकले. त्यानंतर जोराच्या वाऱ्यामुळे चिंगारी व धुरास ज्वाळा भडकल्या. त्या रुद्राने वडवानलासारखे भयंकर तोंड पसरवले. त्याच्या मुखातून निघालेल्या हजारो विजांच्या कडकडाटासारख्या भयंकर त्या ज्वालांनी 10 दिशा भरल्या गेल्या. महासागर सुद्धा क्षुब्ध झाले. ते शब्द तीव्र होऊन ब्रह्मलोकापर्यंत पोहोचले. सर्व ब्रह्मांडरूपी मांड जागृत झाला, चलायमान झाला. अशा प्रकारे हे काय आहे म्हणून व्याकुळ चित्ताचे ते ऋषी भयभीत झाले. तेव्हा ते सर्व सूर असुर महानागाबरोबर घाबरलेले देव ब्रह्माला प्रणाम करून म्हणाले, विजेच्या तीव्र कांतीने तेज प्रकाशमान भयंकर अंगाने युक्त, प्रलय काळाच्या अग्नीने व्याप्त शरीर धारण केलेले पृथ्वीवर हे कोण खेळत आहे? त्यांच्या हटहासामुळे संपूर्ण संसार त्रैलोकी मोहरहित व्याकुळ हे जग दिसू लागले. त्रिभुवनाचा संहार क्षणभरात करण्याची इच्छा काय? 7 समुद्रासह जनलोक सत्यलोक तुमच्याबरोबर गतिशील झाले, विनाशाकडे जात आहे. सर्वज्ञ देव हा कोणता देव की जो सर्वांचा संहार करण्याची इच्छा धरतो? तुम्हीच सांगा. विषम स्थिती आहे आम्ही कधी पाहिली नाही. तुम्ही याचे रहस्य सांगता का? आपणच आम्हा सर्वांचे परममान्य आहात. ऋषींचे वाक्य ऐकून ब्रह्मा सुद्धा देव असुर सर्वांना आश्वासन देऊन सुंदर वचन बोलले. ब्रह्माजी म्हणाले, तो हा काळ स्वरूप अक्षयात्मा रुद्र संपूर्ण लोकांचा संहार करू इच्छितो. 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे ते अशा प्रकारे शयन करतात. ते भगवान रुद्रच आहेत, यात आश्चर्य नाही. हे महादेव वेळेच्या गतीचा भेद करून संवत्सर, परिसंवर, उत्स्वर आणि वत्सर रूप धावतो. ते दृष्ट अदृष्ट रूपाने पूजने किंवा हवन केल्याने प्रकाशमान
स्थूल सूक्ष्म तसेच परमाणुरूप आहे. लोकांमध्ये या व्यतिरिक्त काही नाही. हे प्रभू परब्रह्म 20 नावाने प्राचीन तसेच कारण कार्यरूप, त्याच्याही पलीकडे सर्व समर्थ आत्मरूप काळा समान रूप असणारा आहे. तो ईश्वर आमच्यावर प्रसन्न हो असे म्हणून भगवान ब्रह्मा सनत कुमार ऋषींच्या बरोबर नियतचित होऊन त्यांना संतुष्ट केले. ब्रह्माजी म्हणाले, सर्व स्वरूप सर्वांमध्ये व्याप्त असलेल्या शांत मूर्ती असलेल्या आपणास सादर प्रणाम नमस्कार आहे. अधीर रूप असलेल्या तुम्हाला पुन्हा पुन्हा माझे नमन आहे. सर्वांमध्ये पूर्ण न सर्वांचे आत्मा तुम्हाला पुन्हा पुन्हा नमन आहे. भूतपते महात्मा तुम्हाला नमन आहे. ओंकाराने शोभित स्वदाने षटकाराने वर्णित तुम्हास वारंवार नमन आहे. तिन्ही गुणांचे स्वामी हे महेश्वर तुम्ही तिन्ही वेदांचे स्वरूप सुद्धा आहात. त्रिगुणात्मक तुम्हाला नमन आहे. रुद्र तुम्हीच शिव आहात, परम ईश्वर आहात. सर्वांचे प्रधान प्रकृती स्वरूप आहात. तुम्हीच परम प्रधान स्वरूप सर्वात पुढे असणारे तुम्हीच प्रधानांमध्ये प्रविष्ट आहात. तुम्ही साक्षात विष्णुरूप असून रुद्र स्वरूप प्रपितामह ब्रह्म सुद्धा तुम्हीच आहात. काली कराली 7 जीव असणारे अनंत रूपाने अनंत जीव असलेली तुम्हीच आहात. त्रष्टा सर्वांना उत्पन्न करणारे तुम्हीच आहात. प्रभो तुम्हीच विश्वाचे वर्णन आणि कथा करण्यायोग्य आहात. भगवान तुम्हीच विश्वाचे एकमात्र ज्ञेय तत्व आहात. सर्वात मोठे भांडवल निधी तुम्हीच आहात. वेदांचे यथार्थ रहस्य समजणारे विद्वान ब्राह्मण तुम्हाला परमश्रेष्ठ म्हणतात. तुम्हालाच नमन करतात. तुम्हीच सर्वांचे रमणीय परात्पर सूक्ष्म तत्व आहात. सर्वांचे परमात्मा आहात. परम सूक्ष्म ज्या वाणी बरोबर मन सुद्धा डोळ्याला लागते ते तत्व तुम्हीच आहात. श्री महादेव म्हणाले, विविध मंत्रांनी तुमच्याकडून माझी स्तुती झाली. आता मी शांती धारण करतो. अनेक मुखाने या लोकांचा बलात् संहार करून जाणणाऱ्या तुम्ही मला पहा. ते देवेश शंकर ब्रह्मांडाचे स्वामी असे ब्रह्माला म्हणून आश्वासन देऊन देवी बरोबर तेथेच अंतर्धान पावले. महापापी पुरुष सुद्धा या परम पवित्र श्रेष्ठ स्तोत्राला ऐकून सदगती प्राप्त करतो आणि प्रकाशमान होऊन रुद्र लोकात जातो. प्रिय युधिष्ठिर, जो श्रेष्ठ ब्राह्मण हे स्तोत्र वाचतो त्याला कधीही भय होणार नाही आणि चोर अग्नीच्या संकटातून वनात किंवा समुद्रात सुद्धा भगवान शंकर त्यांची रक्षा करतात यात संशय नाही. ब्रह्माद्वारा शिवस्तुती वर्णनाचा 16वा अध्याय समाप्त झाला. बोला हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. नमामि देवी नर्मदे, नर्मदे हर हर नर्मदे, नर्मदे हर हर नर्मदे. ओंकार प्रभवा देवा, ओंकार प्रभवा स्वराः, ओंकार प्रभवं सर्वं, ओंकार सचराचर. ओंकार बिंदु संयुक्तं ध्यायन्ति नित्यं योगिनाः. मोक्षदं कामदं चैव ओंकाराय नमो नमः, ओंकाराय नमो नमः.